सोमवती यात्रेनिमित्त श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक गडावरती दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता की कालपासूनच मोठ्या प्रमाणावर गडावरती भाविकांची गर्दी झालेली आहे। भंडारा उधळून म्हणजे पिवळं सोनं उधळून अगदी गड भरून गेलेला आहे। राज्यभरातून भाविक खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। इथे पूजापाठ केला जातो। आज सकाळपासूनच हा पूजापाठ भाविक करताना दिसत आहे। एकंदरीतच गडावरती फुलांची मोठ्या प्रमाणावर सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि सोमवती यात्रेनिमित्त सकाळी 11 वाजता गडावरून पालखी सोहळा निघणार आहे आणि हा पालखी सोहळा कऱ्हा नदीच्या पात्रात श्री खंडेरायांचं शाही स्नान करण्यासाठी जाणार आहे आणि राज्यभरातून एकंदरीत 4 ते 5 लाख भाविक सोमवती यात्रेनिमित्त आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असं विश्वस्त यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात कालपासूनच गर्दी जेजुरीमध्ये होण्यास सुरुवात झाली होती आणि भाविक अगदी राज्यभरातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी सोमवती अमावस्येनिमित्त दरवर्षी गर्दी करत असतात, परंतु यावर्षी ही गर्दी अतिशय मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि आज सकाळी महत्त्वाचं म्हणजे 11 वाजता श्री खंडेरायांचा पालखी सोहळा श्री गडावरून निघणार आहे आणि हा पालखी सोहळा शाही स्नानासाठी कऱ्हा नदीच्या पात्रात जाणार आहे आणि तिथे शाही स्नान खंडेरायांचा पार पडणार आहे आणि सोमवती अमावस्या यावेळेस खऱ्या अर्थाने संपन्न होणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।